सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत ललित रंग हे विद्याताई पेठे लिखित त्यांचं पुस्तक. आजपासून आपण नवीन गोष्ट सुरू करतोय. त्यातली नाव आहे सांग दर्पणा. ओळख पहिली गाली हसते, सांग दर्पणा कशी मी दिसते. हे गाणं गुणगुणत माझी मुलगी कॉलेजला जायची तयारी करत होती. मी सहज तिच्या खोलीत डोकावले. आरशासमोर उभं राहून डावीकडून उजवीकडून समोरून अगदी पाठ करून मान वाकडी करून ती स्वतःला निहाळत होती. आपली वेशभूषा, केशभूषा, ओढणी सगळं ठीक आहे ना, आणि मुख्य म्हणजे ते आपल्याला शोभतंय ना, हे ती आरशात वारंवार बघून पारखत होती. 10-15 मिनटं हा कार्यक्रम झाल्यावर स्वतःच्याच प्रतिबिंबाला हसत हसत बाय बाय करून निघाली. जाताना घाईघाईत आई येते ग असं म्हणून गेली सुद्धा. मला त्या आरशाचाच हेवा वाटला. किती वेळ त्याच्यासमोर उभी होती आणि माझ्यासाठी 1 मिनिटसुद्धा वेळ नाही. मला क्षणभर वाटलं आरसा माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसतोय. मग मीही हसले. मनात म्हटलं, बाबा रे, तुझ्याशिवाय आमचं पान हलत नाही हे मात्र खरं. तू आमच्या जीवनातल्या अत्यावश्यक घटकातली एकच आहे. आम्ही दिसतो कशा हे सांगणारा तूच एकमेव द्वितीय. तुझ्या डोकावल्याशिवाय आमचा पाय घराबाहेर पडत नाही. खरंच आरसा फक्त एक शब्द, पण काय जादू आहे त्या शब्दात. आपलं प्रतिबिंब दाखवणारा हा जादूगार. म्हणूनच आरसा नाही असं घर सापडणार नाही आणि आरशात डोकावत नाही असा माणूसही मिळणार नाही. कोणी बरं शोधला हा आरसा? ज्यानं शोधला असेल त्याला आपलं आरशातलं प्रतिबिंब पाहून आनंद तर झाला असेलच, पण आश्चर्यही वाटलं असेल. अगदी आकाश ठेंगणं झाल्यासारखं वाटलं असेल. त्या संशोधकाचं नाव होतं जुस्तुस लाइबेक, एक जर्मन रसायनशास्त्रज्ञ. त्याने प्रथम काचेच्या एका बाजूला पाऱ्याचा थर देऊन इसवी सन 1835 आरसा तयार केल्याची नोंद आहे. पण अगदी 8000 वर्षांपूर्वी आस्तोनिया म्हणजे तुर्कस्तानात आरसा सापडल्याची नोंद आहे. हा आरसा धातूचा होता. असे आरसे दक्षिण अमेरिका, चीनमध्ये सापडल्याची देखील नोंद आहे. त्या काळी दगड, धातू असं घासून घासून आरसे बनवले जातात. भारतीयांनासुद्धा प्राचीन काळापासून म्हणजे अगदी रामायण महाभारत काळापासून आरसा परिचित आहे. तेव्हा धातूचा पत्रा अगदी गुळगुळीत करून त्यात स्वतःचं प्रतिबिंब पाहत असत. तोच त्यांचा आरसा. कौशितकी उपनिषदात या आरशातील पुरुषाची मी उपासना करते असा उल्लेख आहे. मिलिंद पन्हा या ग्रंथातही धातूच्या आरशाचा उल्लेख आहे. कुमार संभवात प्रियेण दत्ते मणिदर्पणे असा शिवाने पार्वतीला दिलेल्या मणिदर्पणाचा उल्लेख सापडतो. इतकंच काय, दूरदर्शनवर दाखवलेल्या जय मल्हार या मालिकेत म्हाळसाच्या हातात सुवर्ण दर्पण दाखवला होता. अजंठा, वेरूळ या प्राचीन कोरीव लेण्यातही एका हातात दर्पण घेऊन त्यात आपला साजशृंगार निरखणाऱ्या युवतींच्या कमनीय मूर्ती आहेत. उत्खननात सुद्धा काशाचा गुळगुळीत आरसा मिळाल्याची नोंद आहे. एकूण आरसा, दर्पण, आईना नावं विविध असली तरी तो आपल्याला अपरिचित नाही. पण आज जो बिलोरी आरसा आपण वापरतो तो मात्र इंग्रजांच्या काळातला, बेल्जियममधून आलेला. या बिलोरी आरशाने धातूच्या आरशांवर मात केली आणि आपलं स्थान पक्क केलं. मला आठवतंय, माझ्या आजीकडे एक फणी करंड्याची पेटी होती. वरचं झाकण उघडलं की आरसा दिसायचा. खालच्या खोलगट भागेत फणी, कुंकवाचा करंडा, मेणाची डबी असं साहित्य असायचं. कुंकू या सिनेमात शांता आपटे ही नटी या अशाच फणी करंड्याच्या
पेटीसमोर वेणीफणी करताना दाखवली आहे. आता मात्र या बिलोरी आरशांनी घरदार व्यापून टाकलं आहे. बघावं तिथे आरसे, हॉलमध्ये, बेडरूममध्ये, बाथरूममध्ये, अगदी बेसिनवर सुद्धा. आपल्या पर्समध्ये सुद्धा इवल्याशा स्वरूपात तो आपलं अस्तित्व टिकवू नये. आरशाची गरज सर्वांनाच आहे, अगदी सामान्य माणसापासून श्रीमंतांपर्यंत. ब्युटी पार्लर्स तर आरशाशिवाय ओस पडतील. चित्रपट कलावंतांचं जीवन तर त्याच्यावरच अवलंबून. अगदी 2 शॉट्समध्ये थोडासा वेळ असला तरी आरशासमोर आणून मेकअपचा हात फिरवला जातो. नृत्यांगना रंगमंचावर जाण्याआधी याच्यातच आपली छबी निरखतात. नाट्यकलावंतांना त्यांची केशभूषा वेशभूषा योग्य आहे की नाही याची ग्वाही हा आरसाच देतो. संगीत कलाकार कार्यक्रमाच्या आधी याला पसंती विचारतात. एवढंच काय, परीटघडीचे पांढरे शुभ्र कपडे घालणारे राजकारणीसुद्धा कुठे डाग नाही ना, काळा डाग कुठे नाही ना, असं पाहण्यासाठी याचा आश्रय घेतात. दिवसभर संशोधनात गुंतलेले शास्त्रज्ञसुद्धा वेळ मिळेल तेव्हा आरशात बघून केसांवर हात फिरवतात. रात्री दूरवरून प्रकाशाचा एक डोळा दिसला की मोटरसायकल आणि 2 डोळे दिसले की मोटार हे आपण लगेच ओळखतो. ते सुद्धा त्या दिवामागे बसवलेल्या अंतर्गोल आरशामुळेच. मोटार चालवताना मागचे वाहन दिसावे म्हणून असतो तो बहिर्गोल आरसा. नाईलाजानं दुखरी दाढ घेऊन दंतवैद्याच्या खुर्चीत जाऊन बसतो आपण तेव्हा त्याच्या हातात असतो आरसाच. सूक्ष्मदर्शक, परिदर्शक, बँका, पोलीस कचेऱ्या, इस्पितळे सर्वत्र आरशाचं राज्य आहे. हल्ली काही घरांच्या दारांना असे आरसे बसवलेले आहेत की आतल्या माणसाला बाहेरची व्यक्ती दिसते, पण बाहेरच्या व्यक्तीला मात्र आतली व्यक्ती दिसत नाही. काय करामत आहे आरशाची. आरशात डोकावणं टाळायचं ही एक अशक्यप्राय गोष्ट आहे. हे तुम्ही जरा आजूबाजूला नजर टाकलीत तर तुम्हालाही पटेल. लिफ्टमधून जाताना जर पाठीमागे आरसा असेल तर माणसं चक्क लिफ्टच्या दरवाजाकडे पाठ फिरवून स्वतःला आरशात निहाळत बसतात. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारचा छोटा आरसा दिसला की रस्त्यावरून जाणारे तरुण अगदी सहज त्यात डोकावतात आणि केस सारखे करतात. बाईकवर टांग टाकल्यावर हँडलजवळच्या छोट्या आरशात स्वतःची छबी बघितल्याशिवाय किक मारायचीच नाही असा जणू अलिखित नियमच आहे. असा हा सर्वांचा लाडका आरसा. पण व्याख्या किती रुक्ष. परावर्तनाने वस्तूंच्या प्रतिमा निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रकाशीय साधनाला आरसा म्हणतात. या बाबतीत मात्र आपण कुठलाही बदल करू शकत नाही. मंडळी, किती छान रोजच्या वापरातल्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा इतकं सुंदर लिहिलेलं आहे विद्याताईंनी. खूप कौतुक वाटतं मला विद्याताई तुमचं. ह्याच्या पुढे तुम्ही काय लिहिताय ते वाचायला खूप उत्सुकता आहे. माझी खात्री आहे श्रोत्यांना पण तसंच वाटत असणार. तर उद्या भेटूया आरशाच्याबद्दलची पुढची आणखीन काय कल्पकता आहे ते बघण्यासाठी. तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.